एक लक्षात ठेवा, जेव्हा राजसाहेब ठाकरे कुठलेही किंवा इतर सगळे पक्ष असतील, शेवटी ही जी गोष्ट आहे ही कशाकरता करतोय आपण? ही कुठल्या वैयक्तिक स्वार्थाकरता आहे का? तर नक्कीच नाही. ही गोष्ट कशाला आहे? तर याद्यांमध्ये जो गोंधळ झालेला आहे आणि ज्या प्रकारे निवडणूक आयोग ते ज्या प्रकारे कोणासमोर तरी झुकल्यासारखं वागतंय. कारण आम्ही 2 बैठका त्यांच्याबरोबर घेतल्या, परंतु दोन्ही जे कोणी तिकडचे अधिकारी होते त्यांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव जर बघितले असते तर झिरो एक्सप्रेशन्स होते. त्यांना आमच्या प्रश्नाची साधी उत्तरं देता येत नव्हती, कन्फ्यूज झालेले होते. बघूया, करूया, सांगतो. आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा पूर्ण ताकदीने आणि कितीही पाऊस जरी असेल तरी अतिशय जोशात होईल. आणि हा मोर्चा हा शेवट नसेल, ही सुरुवात असेल. खास करून माझं निवडणूक आयोगाला एक सांगणं आहे की एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे ह्या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका, कारण ह्याची आम्ही उत्तरं मतदारांकरता चांगल्या पद्धतीत याद्या कशा होतील ते घेतल्याशिवाय थांबणार नाही. शेवटी आता एखाद्या गोष्टीवरती सुरुवात केली तर मग त्या सगळ्या प्रकारच्या बाजूने त्याचा विचार करायला लागतो आणि त्याही गोष्टी तुम्हाला दिसतील भविष्यात केलेल्या. प्रयत्न नाही आहे सर्वसामान्यांनी नक्की ही जी गोष्ट राजसाहेबांनी आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी केलेली आहे ती सर्वसामान्यांनी ॲप्रिशिएट केलेली आहे. त्यांना आत्ता कळलेलं की काहीतरी गोंधळ आहे आणि हा गोंधळ नुसताच मांडलेला नाही आहे. जशी तिकडे चर्चा झाली, परवा रंगशास्त्राची व्हिज्युअल्स दाखवली, यातनं एक कळलेलं आहे सामान्य मतदाराला सुद्धा. शेवटी तो त्याचा अधिकार असतो, कोण जिंकतं कोण हरतं हा विषय नंतरचा असतो, परंतु माझं मत मी कोणाला दिलेलं आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की की त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून तुम्हाला पत्त्यांवरती गोंधळ दिसतोय, वयात गोंधळ दिसतोय किंवा पुरुष आहे का स्त्री आहे, ह्याच्यामध्ये फक्त गोंधळांची ती यादी आहे. आणि मुंबईतच फक्त जवळपास 10,000पेक्षा जास्ती याद्या आहेत. त्यामुळे इतक्या घाईघाईत निवडणुका घ्यायचं काय कारण आहे हे कोणालाच कळत नाही. शांतता मोर्चा त्याच्याबद्दल त्यांचा मोर्चा त्यांना लखलाभो, त्यांना शुभेच्छा आहेत. आमचा मोर्चा आहे हा असत्यावरती सत्याचा विजय घडवायचा आहे, म्हणून हा मोर्चा आम्ही काढतोय. त्याचे पुरावे ढीगभर दिलेले आहेत आणि तुम्हाला दिसेल हा मोर्चा ही सुरुवात असेल आणि शेवट हा उत्तम असेल. राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली जाते आणि राज ठाकरे हे लोकलनं प्रवास करणार असल्याची उत्सुकता सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना. उद्देश काय आहे? पहिला विषय सोडून द्या, ते बोलणारे बोलत असतात. लोकल निघायचं कारण इतकंच आहे की शेवटी कसं आहे की त्यांनी एक विचार मांडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक असे ते बोललेले आहेत आणि म्हणून ते लोकांनी प्रवास करत आहेत. परवानगी नाहीये मोर्चाला अजून, पोलिसांनी परवानगी करून सुद्धा आझाद मैदानातून जाऊन सुद्धा एवढ्या लोकांना भेटून सुद्धा अजूनपर्यंत काही परवानगी मिळाली कसं मला त्याची माहिती नाही आहे, परंतु मोर्चा हा पूर्ण ताकदीने होईल. सर्व पक्षाचे नेते तिकडे असतील, सर्व पक्षाचे ताकदीने कार्यकर्ते तिकडे आलेले असतील. स्वतः राजसाहेब ठाकरे जसं आता कोणीतरी विचारलं त्याप्रमाणे स्वतः ते लोकलनी प्रवास करणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे, सामान्य नागरिक या मोर्चामध्ये असतील आणि तुम्हाला दिसेल हा अतिभव्य असा मोर्चा असेल. आणि तो मोर्चा हा पुन्हा सांगतो हा आयोगाने या मोर्चानी जागं व्हावं आणि योग्य ती कारवाई त्यांनी करावी. ह्या मोर्चाचा रेड अलर्ट आहे आयोगाला. आयोगाने यातनं शिकावं, कळलं का? येलो अलर्ट समोर रेड अलर्ट हा खूप मोठा असतो आणि तो राजसाहेबांचा रेड अलर्ट आहे, एवढंच मी सांगेन. तू तिथेच मला बोलताच नाही, समोर काँग्रेसकडून कुठलेही झेंडे नाहीयेत आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चाला येईल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. अर्थात विजय वडेट्टीवारांनी आपण येणार हे सांगितलेलं आहे. तर बघा, एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण हा पक्ष सत्ताधारी विरोधक हा विषय नाही आहे, परंतु परत तुम्हाला सांगतो हा विषय हा याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. आमचं तर म्हणणं सत्ताधाऱ्यांनी यायला पाहिजे होतं. बरं, आम्ही प्रश्न विचारतो आयोगाला, त्रास होतोय सत्ताधाऱ्यांना, काहीच कारण नाही आहे. तेच तुम्हाला आम्ही सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.